राळेगाव शहरातील तहसील परिसरात आज सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. भरधाव वेगात धावत असलेल्या मारुती व्हॅनला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एक खळबळ उडाली. काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण करत संपूर्ण वाहनाला वेढा घातला आणि पाहता पाहता व्हॅन पूर्णतः जळून खाक झाली. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्हॅन राळेगाव शहरातून जात असताना अचानक इंजिनच्या भागातून धूर निघू लागला. सुरुवातीला चालकाने परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, मात्र काही क्षणांतच धुराचे रूपांतर आगीत झाले. प्रसंगावधान राखत चालकाने तात्काळ गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि वेळीच बाहेर पडण्यात यश मिळवले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. घटनेदरम्यान काही नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की काही मिनिटांतच संपूर्ण व्हॅन जळून खाक झाली. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे मोठे लोट आकाशात उसळत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी सुरक्षित अंतर राखत ही घटना पाहिली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत वाहन पूर्णतः जळून गेले होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनधारकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाहनांची नियमित तपासणी आणि सुरक्षेची काळजी घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. प्रशासनानेही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे सांगितले आहे. ही घटना शहरातील वाहतूक आणि सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने एक गंभीर इशारा मानली जात आहे.